नमस्कार मंडळी, कोकण परी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आपण डाळ खिचडी। तर या खिचडीसाठी आपण सामग्री आपण इकडे तयार करून घेतलेली आहे। म्हणजे त्यामध्ये त्या खिचडीला आपला पालकचा फ्लेवर आपण ॲड करणार आहोत। त्यासाठी आपण इकडे पालक कट करून घेतलेली आहे। इथे एक छोटासा कांदा कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये आपण डाळ ॲड केलेली आहे। यामध्ये थोडेसे तांदूळ, त्यानंतर मूग डाळ, उडद डाळ आणि तूरची डाळ आपण यामध्ये ॲड करून याला थोडं 10 ते 20 मिनिटासाठी आपण याला भिजवून घेतलेले आहे। त्यानंतर इकडे आपण हे सगळे जे पण व्हेजिटेबल्स होते ते आपण कट करून घेतलेले। त्यानंतर आपण आता फोडणीला सुरुवात करणार आहोत। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर कुठल्या रेसिपीज पाहिजे असणार तर त्यासाठी कमेंट करा। त्या फरमाईशनुसार तुमच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले जातील। आणि आपलं चॅनल नवीन असल्यामुळे हे चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा। तर आपण आता रेसिपी स्टार्ट करू। आपण आता कुकर घेऊ, थोडा गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवू। त्यानंतर याच्यात तेल ॲड करायचं आहे। थोडंसं आपण तेल ॲड करू, जास्त तेल ॲड करायचं नाही। त्यानंतर आपण 1 चमचा इथे तूप ॲड करणार आहोत। त्यामुळे तेल कमी टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। तुम्ही तेल ॲड करा किंवा तूप ॲड करू शकता। आपण 1 चमचा तूप ॲड करतोय, म्हणजे मस्त खिचडीला तुपाचा फ्लेवर आला पाहिजे। इकडे तूप गरम होईपर्यंत आपल्याला थोडी वाट बघायची आहे। तर प्लीज मंडळी, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नवीन असल्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो। आपलं नवीन चॅनल आहे त्यासाठी। आता याच्यामध्ये ना आपण हा कांदा आपण ॲड करणार आहोत। 1 वाटी कांदा आपण जो घेतलेला होता तो इथे ॲड करण्यात आलेला आहे। इकडे फ्लेम आपण हाय करतोय। कांदा थोडा आपण रेड ब्राऊन होऊ दे। कांदा आपला आता थोडा रेड झालेला आहे, तर त्यामध्ये आपण थोडी मोहरी आणि जिरे ॲड करतो। हे जिरे ॲड केले, थोडी मोहरी, थोडं परतून घेऊ। मस्त फोडणी अशी तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण आता इथे पालक ॲड करणार आहोत, कारण की पालक कच्चे आहे। थोडे आपण तेलात परतून घेऊ पालक। कारण की ते तेलामध्ये थोडीफार शिजेल आणि नंतर म्हणजे जास्त पानं राहणार नाही। जेव्हा आपण खिचडीला शिजवू तर त्यावेळेला जास्त पानं राहणार नाही, दिसणार नाही। त्यासाठी आपण हे तेलामध्ये थोडी शिजवून घेतोय। आता याच्यामध्ये आपण ना थोडं हिंग ॲड करतोय। ते माझ्याकडे हिंग आहे, खिचडीमध्ये थोडी टेस्ट येते हिंग टाकल्यामुळे, तर आपण इकडे थोडं हिंग ॲड केलं। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळदी ॲड करणार आहोत। हळद टाकली, थोडं याला परतवायचं आहे, मिक्स करून घेऊ चांगल्या पद्धतीने, जेणेकरून आपल्या खिचडीला सगळीकडे स्वाद आला पाहिजे आणि एक फ्लेवर आणि कलर पण ॲड झाला पाहिजे। इकडे चांगल्या पद्धतीने इकडे पालक पण शिजायला थोडा शिजला आहे आणि इकडं फोडणी पण आपली चांगली तयार झाली आहे। आता आपण याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिजत टाकले होते ते आपण ॲड करणार आहोत।
लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही डाळ खिचडी बनवत असणार तर त्यामध्ये ना पहिले डाळ तांदूळ वगैरे काही पण तुमचे इन्ग्रेडियंट्स असतील तर ते पहिले थोड्या वेळापूर्वी तुम्ही त्याला भिजत टाका, जेणेकरून ते लवकर शिजतील आणि थोडे टेस्ट पण त्याची वेगळी लागते. त्यासाठी थोड्या पहिलेच तुम्ही त्याला थोडं भिजत टाका. कोणी लोक उमळायला म्हणतात तर उमळायला टाका, कारण की सगळ्यांची भाषा वेगवेगळी आहे. इकडे अशा पद्धतीने आपली खिचडी आता झाली आहे. त्यामध्ये आपण इकडून थोडी कोरिएंडर ॲड करू. यामध्ये खिचडीला लागणारं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ ॲड केले आणि याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं. तर पाणी तुम्ही गरम ॲड करू शकता, थंड ॲड करू शकता, पण पाणी थोडे एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली खिचडी आहे ना ही खिचडीच बनली पाहिजे ना की भात. त्यामुळे याच्यामध्ये पाणी आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायचं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जर तुम्हाला कधी मोकळा भात बनवायचा असेल ना, म्हणजे सुटसुटीत भात कुठलाही असो तांदूळ, ते जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर त्याच्यामध्ये पाणी किती ॲड करायचं माहिती आहे का? तुमचे तांदूळपेक्षा थोडं जास्त. तांदूळ जर असेल ना खाली, त्याच्यापेक्षा थोडं जास्त तिथं पाणी ॲड करा. म्हणजे कसं तुमचा भात पण बरोबर शिजतो आणि तो सुटसुटीत पण होतो. तुम्ही जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर भात खिचडी होऊन जातो, म्हणजे थोडा एकदम गिचगिची, म्हणजे आपला याच्यासारखा तो चिकट होऊन जातो. आणि खिचडीला ही खिचडी बनवते तर खिचडीसाठी मी पाणी इथे एक्स्ट्रा ॲड करतो आहे, जेणेकरून ती खिचडीच बनली पाहिजे. मला भात नाही बनवायचा आहे, त्यामुळे मी पाणी इथे एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. याला आपण थोडं मिक्स करून घेऊ आणि याला 3-4 शिट्टे होईपर्यंत आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 3-4 शिट्टे आपल्याला करून घ्यायचे. झाकण लावतो आणि 3-4 शिट्टे होईपर्यंत थोडी आपल्याला वाट बघायची. तर मंडळी, आता चांगल्या प्रकारे आपली खिचडी कशी झाली आपण एकदा बघू. ऑलमोस्ट खिचडी शिजलेली आहे मला दिसते. थोडे हलवून घ्या, म्हणजे कसं सगळं मिक्स होऊन जाणार. तुम्हाला जर जास्त पाण्याची हवी असणार तर तुम्ही अशीच ठेवा. तर थोडे आटवायचे असेल तर गॅस चालू करून थोडी हिला तुम्ही परत शिजवू शकता, आटवू शकता. आता मंडळी, आपण ना या खिचडीला आपण जिरं मोहरी आणि एक तडक्याची मिरची तुम्ही ॲड करून तडका देऊ शकता.